Hello, good evening everyone, and welcome to the Success Career Academy powered by Nursing Experts. तर आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की डी-एम-ई-आर विषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे, की भरती कधी होणार आहे? कॉन्ट्रॅक्चुअल रिक्रुटमेंट होणार आहे का? अपकमिंग रिक्रुटमेंट्स कुठल्या-कुठल्या आहेत? आणि कशाप्रकारे त्या सर्व होणार आहेत? आजच्या व्हिडिओजमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. ओके. आजचं आपण लेक्चरची सुरुवात, सेशनची सुरुवात एक सुंदर क्वाटने करू. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम. जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम. यूँ संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय-जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याच्यावरनं मित्रांनो लक्षात घ्यायचं की जोपर्यंत तुम्ही तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचत नाहीये, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही काय करायचंय? कुठलेही प्रयत्न करायला कमी पडायचं नाहीये, प्रयत्न सोडायचे नाहीये. ओके? तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, सारी दुनिया एक तरफ, सारी दुनिया एक तरफ और तुम्हारा कमरा एक तरफ. म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचंय, की जोपर्यंत तुमचं जे ध्येय आहे, जे लक्ष्य आहे, हे जोपर्यंत अचीव्ह होत नाहीये विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही जगात काहीही उलथापालथ होऊ द्या, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या जवळपास काहीही उलथापालथ होऊ द्या, पण जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य गाठत नाहीये विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही डगमगायचं नाहीये. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही काय राहायचंय, ध्येयावर तुम्ही काय राहायचंय, अटळ राहायचंय. तुमच्या ध्येयावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ते मिळवायचंच आहे. चला आजच्या सेशनकडे वळूयात आपण. तर आज बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना काय आहे, डाऊट आहे, संभ्रम आहे, की डी-एम-ई-आर रिक्रुटमेंटचं काय होणार आहे? आता पेपर कटिंगमध्ये आणि इकडे-तिकडे बऱ्याच न्यूज व्हायरल होत आहे, की डी-एम-ई-आरची कॉन्ट्रॅक्चुअल रिक्रुटमेंट होणार आहे का? कॉन्ट्रॅक्चुअल होईल की पर्मनंट होणार आहे? रिक्रुटमेंट कधीपर्यंत येणार आहे आणि कशी रिक्रुटमेंट होणार आहे? असा बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे. मध्येच एक सर्क्युलर पण व्हायरल झालेला आहे, की ज्याच्यामध्ये आता इथून पुढे ज्या एक्झाम्स आहेत, ह्या एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपण काय करणार आहोत? आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो डिस्कस करणार आहोत. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक पेपर कटिंग गेल्या 5-6 दिवसापासून व्हायरल होते, की पुन्हा एकदा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पुन्हा एकदा कंत्राटी भरती होणार आहे. आणि या कंत्राटी भरतीमध्ये 6,830 पदं भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कुणामार्फत होणार आहे, तर त्या 9 कंपन्यांमार्फत. ज्या गव्हर्नमेंटनी 9 कंपन्या ठरवल्या होत्या, त्या कंपन्यांमार्फत ही भरती होणार आहे, असा संभ्रम सगळ्या विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आहे. आणि या 6,830 पदांमध्ये स्टाफ नर्सच्या कुठल्याही पदांचा उल्लेख केलेला नाहीये. त्याच्यामुळे पण बरेच जण काय आहेत, कन्फ्यूज आहेत, की "अरे बाबा, रिक्रुटमेंट कधी येईल? काय होईल? ह्याच भरतीमधून ते पदे भरले जातील का नाही?" नाही. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ओके. तर याआधी सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली एक ऑनलाईन बॅच चालू होते. ऑल इन वन कोर्स चालू होतोय विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये अपकमिंग नॉरसेट आहे. नॉरसेटसाठी तसेच आर-आर-बीसाठी, त्यातल्या त्यात डी-एम-ई-आरसाठी, जिपमेरसाठी आपण बॅच चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये डेली आपली पूर्ण टीचिंग फॅकल्टी कुठून आहे विद्यार्थी मित्रांनो? दिल्लीवरनं आहेत. आणि आपले सगळे टीचर्स हे कुठे वर्किंग आहेत? एम्समध्ये वर्किंग आहेत विद्यार्थी मित्रांनो, सगळे आपले टीचर्स. ओके. डेली तुमचे 4 तास लेक्चर असणार आहे. एक वर्षासाठी रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे तुम्हाला. रिवाइज कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मटेरियल असणार आहे. तुम्हाला मंथली आणि वीकली टेस्ट सीरीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या कोर्समध्ये. तर सगळ्यांनी तुमचं ध्येय गाठायचं असेल, तर नक्कीच या कोर्सला जॉइन करा. पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आम्ही 50% फीजमध्ये डिस्काउंट ठेवला आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या लिंक थ्रू तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता. जिथे तुम्हाला नर्सिंग जगतातल्या सर्व नर्सिंग अपडेट्स काय मिळत जातील. कुठल्याही प्रकारच्या रिक्रुटमेंट असू देत, रिझल्ट असू देत, सगळ्या प्रकारच्या नर्सिंग अपडेट्स तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि WhatsApp ग्रुपवर मिळतील विद्यार्थी मित्रांनो. चला आता बघूयात आता. बघा आता एक जी-आर आलेला होता. शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क व गट ड ची पदभरती ही बाह्य स्रोता मार्फत भरणे मार्फत म्हणजे काय आउटसोर्सिंग. ओके. जे आपण आता आर्टिकल बघितलं आणि याच्यामध्ये मेन्शन होतं, की ज्या पण पदं आहेत हे आउटसोर्सिंग मार्फत भरणार आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकतात. पुढे आपण बघूयात, की याच्यामध्ये काय आहे 6/12/2022
शासन निर्णय होता आणि त्याच्यामार्फत काय होणार होतं, सगळ्या ज्या पदभरती आहे, ह्या 20% ते 30% खर्च कमी करण्यासाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्चुअल रिक्रुटमेंटने खर्च कमी येईल, या हिशोबाने गव्हर्नमेंट काय करणार होतं, कॉन्ट्रॅक्चुअल भरती करणार होतं विद्यार्थी मित्रांनो. पण आणि त्याच्यानंतर हे जी-आरमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे मेडिकल कॉलेजेस म्हणजे चंद्रपूर मेडिकल कॉलेज, चंद्रपूर जी-एम-सी चंद्रपूरचं हॉस्पिटल, तिथे सफाईगारचे पोस्ट आहे, गट क पद आहेत. त्यातल्या त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गोंदिया, तसेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, तसेच बारामती हॉस्पिटल्स आणि अशा सगळ्या प्रकारचे पदं तुम्ही बघितले असतील. बट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं, की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टाफ नर्सचं पद नाहीये. ओके. सेकंड पेज बघूयात आपण. तर इथे बघा परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अलिबाग. इथे बरेच वेगवेगळे पोस्ट आहे. सुतार आहे, प्लंबर आहे, आरोग्य शिक्षक आहे, निरीक्षक आहे, लघुटंक लेखक आहे, वाहन चालक आहे, सफाईगार आहे, धोबी आहे, दप्तरी आहे, शिपाई आहे, दूरध्वनी चालक आहे. 1 मिनिट होल्ड करा फक्त. तर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, की या सर्व पोस्टवर काय आहे, की इथे कुठल्याही प्रकारचा स्टाफ नर्स पोस्टचा उल्लेख केलेला नाहीये मित्रांनो. स्टाफ नर्स पोस्टचा उल्लेख केलेला नाहीये. डॉक्टरचा या रिक्रुटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाहीये. फार्मासिस्टचा पण देखील पोस्ट पोस्ट आहेत. फार्मासिस्टच्या बोटावर मोजण्या इतक्या पोस्ट विद्यार्थी मित्रांनो ह्या जी-आरमध्ये आपण बघतोय विद्यार्थी मित्रांनो. तर नर्सेस, डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट दीज आर द बॅकबोन्स ऑफ आवर हेल्थ केअर सिस्टम. ओके. तर यांची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही 100% सरळ सेवा भरतीनेच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाहीये विद्यार्थी मित्रांनो. 13 नवीन मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रात ओपन होत आहेत. 3 मेडिकल कॉलेजेस त्याच्यातले चालू झालेले आहेत. सिंधुदुर्ग असो, परभणी असो, ओके. तर हे 3 मेडिकल कॉलेजेस ऑलरेडी स्टार्ट झाले आहे आणि पुढे अपकमिंग अजून काय आहेत, 10 मेडिकल कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर डी-एम-ई-आरने 2023 मध्ये ज्यावेळेस आपली भरती घेतली, त्यावेळेसच त्यांनी काय केलं होतं, तर डी-एम-ई-आरने प्रस्ताव पाठवला होता गव्हर्नमेंटकडे, प्रधान सचिवांकडे. प्रधान सचिवांकडे प्रस्ताव पाठवला होता, की आपण जे पदे भरलेली आहेत, जी 2023 मध्ये रिक्रुटमेंट घेतली, याच्या थ्रूच आपण जे पदभरती आहे, जसं की सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला आहे, परभणी मेडिकल कॉलेजला आहे. तर तिथे आपण काय करूयात, की ह्याच रिक्रुटमेंटमधनं पदं भरून घेऊयात. बट गव्हर्नमेंटने स्पष्ट नकार दिलेला आहे. प्रधान सचिवांनी गव्हर्नमेंटने स्पष्ट नकार दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की ज्यावेळेस 2023 मध्ये रिक्रुटमेंट झालेली होती, त्यावेळेस बिंदू नामावलीचा समावेश त्या रिक्रुटमेंटमध्ये केला नव्हता. आता बिंदू नामावली काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर बिंदू नामावलीमध्ये म्हणजे कास्ट वाईज आहे ना, पोस्ट सॅग्रीगेट केल्या जातात. जसं की ओपनसाठी 50%, ओ-बी-सीसाठी 27% ते एस-सीसाठी 13% आणि एस-टीसाठी 60% जागा. तसेच व्ही-जे-एन-टीसाठी बाकीच्या अशा सगळ्या पोस्टसाठी काय केलं जातं, बिंदू नामावलीनुसार काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या पोस्ट ज्या आहेत त्या सेग्रीगेट केल्या जातात. बट 2023 ची जी डी-एम-आरची रिक्रुटमेंट होती, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बिंदू नामावलीचा समावेश नव्हता. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने नकार दिला. याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, ज्या नवीन पोस्ट आहेत, त्या कुठून भरल्या जाणार आहेत? मग त्या नवीन रिक्रुटमेंट थ्रू भरल्या जातील. ओके विद्यार्थी मित्रांनो. बघा डी-एम-ई-आरने प्रधान सचिवांना लेटर लिहिलेलं होतं. औषधी व द्रव्य विभाग प्रधान सचिव जून 2023 आणि फेब्रुवारी 2024 2 वेळेस त्यांनी परमिशन मागितली होती, की आम्हाला परमिशन मिळावी. आम्हाला जे पण हे पदं आहेत मेडिकल कॉलेजला हे तातडीने भरण्याची गरज आहे आणि आता जे वेटिंग लिस्ट आहे 2023 ची त्याच्या थ्रू आम्हाला परमिशन मिळावी. पण गव्हर्नमेंटने परमिशन दिली नाही. याचाच अर्थ भविष्यात लवकरच डी-एम-ई-आरची परत एकदा मोठी रिक्रुटमेंट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठले मेडिकल कॉलेजेस चालू झाले? सिंधुदुर्गचं चालू झालंय 500 बेडेडचं. रत्नागिरीचं चालू झालंय 100 स्टुडंट कॅपॅसिटीचं. परभणीचं चालू झालंय 100 स्टुडंट कॅपॅसिटीचं. त्यासोबतच तुमच्यासाठी गुड न्यूज अशी, की महाराष्ट्रामध्ये 13 मेडिकल कॉलेजेस ओपन होतायत आणि हे 13 मेडिकल कॉलेजेस कुठले-कुठले आहेत? पालघरचं एक आहे, ठाण्याचं एक आहे, जालन्याचं एक आहे, अमरावतीचं एक आहे, बुलढाण्याचं एक आहे, वाशिमचं एक आहे, वर्ध्याचं एक आहे, भंडारा, गडचिरोली, हिंगोली आणि हे 3 तर चालू झालेले आहेत. हे 3 तर काय झाले आहेत? चालू झालेले आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एका मेडिकल कॉलेजला साधारणतः 375 पोस्ट असतात स्टाफ नर्सच्या. या चालू करण्यासाठी रिक्वायर्ड असतात आणि आता त्यांना स्टाफ नर्स म्हणजे 13 मेडिकल कॉलेजेसच्या जर त्यांना
पदभरती करायची असेल, फक्त स्टाफ नर्स विषयी बोलतोय मी. तर एका मेडिकल कॉलेजसाठी 375 नर्सेसची आवश्यकता आहे. जर आपण कॅल्क्युलेशन केलं 375 इंटू 13 म्हणजे जवळपास 4,875 नर्सिंग पोस्टची काय आहे विद्यार्थी मित्रांनो गरज आहे आणि ते भरण्यासाठी त्यांना काय करावी लागणार आहे? रिक्रुटमेंट करावी लागणार आहे. त्याच्यामुळे लवकरच ची मोठी रिक्रुटमेंट येत्या 4 ते 5 महिन्यात किंवा साधारणतः येत्या 7-8 महिन्यात रिक्रुटमेंट 100% ही होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आता फर्स्ट इयरला जर त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जर मान्यता घ्यायची असेल, तर कमीत कमी 125 स्टाफ नर्सच्या पोस्ट दाखवाव्या लागतात. सेकंड इयरला 125 पोस्ट दाखवाव्या लागतात मान्यतासाठी. थर्ड इयरला 125 आणि जरी यांनी 1 वर्षासाठी जरी पदं भरले, तरी 125 गुणिले 13 मेडिकल कॉलेजेस म्हणजे कमीत कमी 1625 पदं तरी आत्ता भरले जातील. म्हणजे 1625 पदांसाठी तरी आत्ता जाहिरात येऊ शकते. ओके. मागची जी एक्झाम झाली ऑक्टोबर 2023 मध्ये तिचा 1 वर्ष सीईटीचा जी एक्झाम झाली आहे तिची 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल म्हणजे ह्या ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरमध्ये पदभरती चालू होण्याचे 100% काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? चान्सेस आहेत. ओके. त्यातल्या त्यात बघू शकतो आपण म्हणजे कमीत कमी 1625 ते जास्तीत जास्त 4,875 पदे ही भरली जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. आत्तापासूनच प्रिपरेशन करा आणि आत्ताच ठरवून घ्या, सारी दुनिया एक तरफ और मेरा कमरा एक तरफ. मी फक्त कुठल्या ध्येयासाठी ट्राय करणार आहे? मी फक्त साठी ट्राय करणार आहे. मी साठी ट्राय करणार आहे. नॉर्थसाठी ट्राय करणार आहे. आत्ताच तुमचं लक्ष ठरवून घ्या. एक्झाम आल्यानंतर 15-20 दिवसामध्ये प्रिपरेशन होत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आधीपासूनच जर प्रिपरेशन करत असाल, तर तुम्हाला त्याची मदत होते. जर तुम्ही बघितलं असेल ह्या वर्षीचा डी-एच-एस आणि डी-एम-ई-आरचा पेपर, तर त्याच्यामध्ये बघितलं असेल की बऱ्यापैकी डिफिकल्टी लेव्हल जी आहे ही वाढलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल, तर त्याच्यासाठी मेहनत करावीच लागेल. ह्या वर्षी सक्सेस अकॅडमीमधून 200 प्लस विद्यार्थी हे डी-एच-एस आणि डी-एम-ई-आरमध्ये सिलेक्ट झालेत विद्यार्थी मित्रांनो. शेवटच्या 3 नॉर्सेट एक्झाममध्ये 4, 5, 6 मध्ये आपले 700 प्लस सिलेक्शन्स आहेत. आणि जर तुम्हाला तुमचंही एक सीट बुक करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही सक्सेस अकॅडमीच्या कोर्सेसला जॉइन करू शकतात. आता आपण पुढे बघूयात, की त्यातल्या त्यात अजून एक तुमच्यासाठी नवीन अपडेट म्हणजे एम्स रेवरी चालू होते विद्यार्थी मित्रांनो. एम्स रेवरी चालू होते आणि त्यातल्या त्यात बीबीनगर एम्सच्या पण यावर्षी जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्षी नॉर्सेटच्या पण कमीत कमी 3500 पोस्ट या एक्स्पेक्टेड आहेत. किती पोस्ट एक्स्पेक्टेड आहेत? 3500 प्लस पोस्ट एक्स्पेक्टेड आहेत नॉर्सेटच्या पण. त्यातल्या त्यात आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अपकमिंग रिक्रुटमेंट बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, नॉर्सेटच्या 3500 प्लस पोस्ट एक्स्पेक्टेड आहे. आर-एम-एलच्या 660 प्लस पोस्ट एक्स्पेक्टेड आहेत. एस-जी-पी-जी-आयच्या 1426 पोस्ट आहे. डी-ट्रिपल-एस-बीच्या 1507 प्लस 25च्या एक्झाम बाकी आहे. आर-आर-बीच्या 678 पोस्टसाठी व्हॅकन्सी आलेली आहे. पी-जी-आय रोहतकच्या 500 प्लस पोस्ट आहेत. जिपमेरच्या 154 पोस्टसाठी नोटिफिकेशन पण आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जी-एम-सी-एचच्या 500 प्लस पोस्ट आहेत. आर-आय-एम-एसच्या 1000 प्लस पोस्ट आहेत आणि एच-आर-सी-एच-ओच्या 600 प्लस पोस्ट आहेत. टोटल जर आपण बघायला गेलो तर 10,550 ज्या आहेत पोस्टच्या रिक्रुटमेंट विद्यार्थी मित्रांनो होणार आहेत आणि आपल्याला 10,000 पोस्ट हव्या आहेत का? नाही. आपल्याला फक्त यांच्यातली काय करायची आहे? एक पोस्ट सिक्युअर करायची. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, की आता तुम्ही तुमच्या ध्येयापासून काही नाही व्हायचंय. डगमगायचं नाहीये. आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करायचंय. आपली बॅच देखील 8 जुलैला स्टार्ट झाली आहे आणि जरी तुम्ही बॅच जॉइन केली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि नाही केली तरी पण गाईडन्ससाठी प्रत्येक गोष्टीच्या अपडेटसाठी आम्ही तुमच्या समोर येणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघू शकता त्यातल्या त्यात एक थोड्या दिवसापूर्वी एक जी-आर आला होता, की इथून पुढे जी पदभरती आहे, ती एम-पी-एस-सी मार्फत घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता मग सगळे विद्यार्थी कन्फ्यूज होते. आता मग एम-पी-एस-सी घेणार आहे एक्झाम, डी-एम-ई-आर घेणार आहे, टी-सी-एस घेणार आहे, की आय-बी-पी-एस घेणार आहे? तर टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसचा विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो नोटिफिकेशनमध्ये, की 4 मे 2022च्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध विविध निवड समित्यांमार्फत भरण्यात यायचे. म्हणजे इथून पुढे वेगवेगळ्या काय होत्या, समित्या होत्या आणि त्यांच्या मार्फत पदे भरली जायची. बट आता काय झालंय, गट क पर्यंतच्या सर्व पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यक्षेत्रात आणण्याची उपाययोजना सुचवलेली आहे. जी समिती स्थापित केली होती, तिने सांगितलं की सर्व पदभरत्या या आयोगामार्फतच झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे गट क आणि गट ब अराजपत्रित, त्यातल्या त्यात गट ड हे सगळ्या इथून पुढच्या भरत्या ज्या आहेत, ह्या एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे. पण कधीपासून होणार आहेत? तर ह्या सगळ्या पदभरती 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतात
त्याच्या आधी बघू शकतात, की 31 डिसेंबर 2025 पर्यंत टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, करार झालेला आहे. आणि हा करार कधीपर्यंत व्हॅलिड आहे? 31 डिसेंबर 2025. म्हणजे 2025 पर्यंतच्या सर्व पदभरती या टी-सी-एस, आय-बी-पी-एस नुसारच एक्झाम पॅटर्न नुसार होतील किंवा त्यांच्या थ्रू होतील. आणि इथून पुढे 1 जानेवारी 2026 नंतरच्या ज्या पण पोस्ट आहेत, त्या ज्या पोस्ट आहेत त्या एम-पी-एस-सी मार्फत भरल्या जातील विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा माझ्याकडनं. आज गुरुपौर्णिमा आहे. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पण खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही अभ्यासाच्या तयारीला आजपासूनच लागा. जर तुमच्या बुक्स ठेवून दिले असतील, तर ते बुक्स उघडून परत काढा. आपल्या नोट्स प्रिपेअर करायला तयार करायला सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या ज्या प्रिपेअर केलेल्या नोट्स असतील, या जगातल्या सर्वात बेस्ट नोट्स असतील विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही काय शिकलात त्याच्या नोट्स तुम्ही स्वतःच्या प्रिपेअर करायच्या. दुसऱ्या बुक्सवर किंवा नोट्सवर डिपेंडंट नाही राहायचंय. बुक जरी तुम्ही रीड केलं तरी तुमच्या सेल्फ नोट्स प्रिपेअर करायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यांना पुढील भरतीसाठी, पुढच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. सक्सेस करियर अकॅडमी सोबत जोडण्यासाठी तुम्ही रनिंग जे टेक्स्ट लाईन दिसते खाली त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण भेटेल. तिथे तुम्ही WhatsApp ग्रुप आणि Telegram ग्रुप पण जॉइन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. थँक यू व्हेरी मच. चलो बाय.